लक्षात घेत बसले अनेक बांधव असतील, आपल्या घरात सुद्धा मदन भाऊ मुलगा आणि मुलगी असेल तर आपण म्हणतो मुलाला शिकव, पोरीला शिकवलं नाही शिकवलं तर काय करायचं, दुसऱ्याच्या घरी शिकायला जायची. आणि हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विचार करतात माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार आहे, ती शिकली पाहिजे. आणि यासाठी एका झटक्यात निर्णय घेऊन टाकतात, नवे निर्णय घेत नाही, तो प्रत्यक्षात अंमलात आणतात. याला म्हणतात बाप माणूस. आता बाप माणूस आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या रूपात मिळालाय, ही आपल्याला अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारताचा विचार करताना मेक इन इंडिया असू दे, नारी शक्ती बिल असू दे, संसद भवनाची नव्याने झालेली निर्मिती असू दे, 370 कलम असू दे, आणि तुमचा आमचा सगळ्यांचा अत्यंत अस्मितेचा, स्वाभिमानाचा, सन्मानाचा भाग असलेलं पवित्र राम मंदिराचं निर्माण असेल, प्रचंड चाळ्या झालेले रस्ते असतील, विमान सेवा असतील, या सगळ्या अनेक विकसित गोष्टींबरोबर आज केंद्र सरकारच्या खांद्याला खांद्या लावून राज्य शासनाने देखील ताकदीने आपण विकास केलेला बघून येतो. आणि या विकासामध्ये मुलींसाठीचं मोफत शिक्षण आहे, 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात मिळालेला पीक विमा असेल, आनंदाचा शिधा असू दे. पोलीस पाटील, माझे वडील आदरणीय बाबासाहेब भल्ले महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. म्हणजे मी अत्यंत लहान असताना बाबांचे अधिवेशन बघायची. महाराष्ट्रभरातनं पोलीस पाटील यायचे साहेब, महाराष्ट्रभरातनं पोलीस पाटील पांढरे झाक कपडे घातलेले, निशांवर ताव मारत कडक टोप्या घालून मोठे मोठे अधिवेशन व्हायचे. आणि तेव्हा त्यांना मिळायचं मानधन 500 रुपये. बाबांनी तेव्हा लढा लावला, विधानसभेवर मोर्चे नेले, अनेक आंदोलन झाले, परंतु तो संघर्ष अनेक काळ टिकला. परंतु कुठल्याही शासनाने तो मानधन वाढवत नेला नाही. वाढवत 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 गेला गेला कितपर्यंत गेला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. परंतु सन्मान कशाला करायचा असतो तो आपल्या सरकारने दाखवून दिलं. आणि केवळ मानाचे भुकेले असलेले नाही तर तेवढं मानधन सुद्धा पोलीस पाटलांना दिलं पाहिजे. तर आपल्या सरकारने तब्बल 15,000 मानधन या सगळ्या पोलीस पाटलांचं करून टाकलं. मानासोबत मानधनही मिळालं पाहिजे ही भावना असलेलं आपलं हे सरकार आहे. अंगणवाडी सेविकांच्या अनेक दिवस प्रलंबित असलेल्या प्रश्न असतील, आम आदमी विमा योजना असेल, या सगळ्यांसोबतच सगळ्यात जर काही असेल तर गोरगरीब लोकांच्या आरोग्याचा प्रश्न, वंचितांचा बाप असलेला, अनाथांचा नाथ असलेला हे मुख्यमंत्री अनेक गोरगरीब लोकांपर्यंत प्रत्येक योजना गेली पाहिजे याचा कटाक्ष बाळगत असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 24 तास डोळ्यात तेल घालून एका झटक्यात सही करून फाईलचा निपटारा करणारे अजित पवार साहेब आणि मंत्रिमंडळातले सगळेच मान्यवर मंडळी, आज आदरणीय भुसे साहेब या ठिकाणी बसले, त्यांचंही कामकाज अत्यंत जवळून आम्ही सगळ्यांनी बघितलं. या सगळ्या मंडळींनी सगळ्या लोकांना जवळून जर काही दिलं असेल तर ते आहे आरोग्याची सेवा, आरोग्याची सुविधा. आणि या जन आरोग्याच्या योजनेच्या माध्यमातून सगळ्या लोकांना या योजना पोहोचवण्याचंही काम अत्यंत ताकदीनं झालंय. आणि यावरही सगळ्यात कळस म्हणजे साहेब, मला जर काही आवडलं असेल तर आपण राबवलेला शासन आपला दारी, गोरगरिबांची सगळी फरफट थांबवण्याचं काम शासन आपल्या दारी या उपक्रमानं केलेलं आहे. अधिकचा वेळ न घेता मी निश्चितच या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं अभिवचन तुम्हा सगळ्यांना देते. कारण माझ्या समोर विकासाची प्रिंट आहे, ते माझे पती खासदार हेमंत पाटील साहेब यांनी हिंगोली लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने काम केलं, हळदीचं खूप मोठं काम त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभं राहिलं. त्या धर्तीवर आपला जिल्हा हा सोयाबीन आणि कापसाचा जिल्हा आहे. आपला कापूस इंग्लंडला जायचा, आता आमचा कापूस मार्केट पर्यंत जाईपर्यंत काय काय हाल होते तुम्हाला आम्हाला माहित आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून आपली ओळख झालेली आहे. हा ओळख पुसून टाकण्यासाठी केवळ या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नगदी आपल्याला कशा पद्धतीने उत्पादन काढता येईल यासाठी शेतकऱ्यांसोबत काम करणे, महिलांसाठी जे क्लस्टर निर्माण करायचंय विविध उद्योगाच्या माध्यमातून ते निर्माण करणे, मला खात्री आहे आपले दानशूर मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उद्योग आपल्या जिल्ह्यांमध्ये कसे आणता येईल यासाठी निश्चित प्रयत्न करण्याचा मी या निमित्ताने शब्द देते. माझे बंधू आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी मृदुजल संधारण मंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या येथील जे काही सिंचनाचे अनुशेष असतील ते सुद्धा भरून करण्यासाठी निश्चित तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न करेल.
सांगण्यासारखं खूप आहे, परंतु करण्यासारखं जे काही शिल्लक आहे ते तुमच्या आशीर्वादाने करून दाखवेल एवढाच मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते। मला पुनश्च एकदा या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मनापासून महायुतीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा, सर्व सन्माननीय नेत्यांचे आभार मानते। सर्व माझ्या मायबाप जनतेसमोर, माझ्या माहेरासमोर नतमस्तक होते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। तर राजश्री पाटलांनी उमेदवारी अर्ज भरताना भावना गवळी मात्र गैरहजर असल्याचं दिसून आलंय। त्यानंतर त्यांनी राजश्री पाटील यांनी भाषण करताना शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणार असं राजश्री पाटील म्हटलंय। तर मोदीच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला, देशात